सिद्ध सद्गुरु पादाब्जं जननी जनकस्तथा तत्त्वोपदेशकर्तारं नत्वा भक्तिपुरस्सरं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। परमपूज्य प्रातस्मरणीय भक्तांचे कामधेनु कल्पवृक्ष वेदांत शिखामणी जगद्गुरु सिद्धार्थ स्वामीजींच्या चिन्मय चरणी भूयो भूयो नमन करून तत्स्वरूप वेदांत वागीश गीतोत्तम वेदांत आचार्य अनंत स्त्रीविभूषित सद्गुरु अप्पाजींच्या पावन चरणी दीर्घदंडवत प्रणाम करून अधिष्ठात्री सर्व देवतांच्या सर्व साधू संतांना वंदन करून उपस्थित साधक बांधवांच्या विद्यमान परमात्म्याला सुद्धा नमन करून प्रिय साधक बंधूंनो, आपण काल पंचकोशातीत मैं पंचकोशातीत हूँ, ये जे चौथा कला आहे याचं आपण काल चिंतन केलं. म्हणजे कोश कशाला म्हणतात? हा, ज्याला जे झाकतं त्याला कोश म्हणतात. आणि 5 कोश आहेत. आत्मा, आपण आत्मस्वरूप असताना सुद्धा या आत्म्यावर 5 आवरण कोश झालेले आहे, म्हणजे आवरण झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला आत्माची अनुभूती होत नाहीये. आवरण झाल्यासारखं झालंय, खरोखर आवरण झालं नाही. आपण काल बोललो, मोठ्या वस्तू छोट्या वस्तूला मोठ्या वस्तूने झाकता येते, छोट्या वस्तूने मोठ्या वस्तूला झाकता येत नाही. ब्रह्म सर्वात, आत्मा सर्वात मोठा आहे. झाकल्यासारखं झालंय. जसं सूर्याला आभाळाने झाकल्यासारखं वाटतं, पण सूर्य झाकला जाऊ शकत नाही. तसं इथे सांगून पंचकोशाचे नाव सांगितले. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. काल आपण पाहिलं अन्नमय कोश कशाला म्हणायचं? जे अन्नाचा विकार, अन्नाच्या विकाराने जे शरीर तयार झालेलं आहे याला अन्नमय कोश. मय प्रत्येकाला सांगितलं. मय जे आहे इथे अधिक अर्थ, परत अधिक म्हणजेच प्राचुर्य अर्थ, परत विकार अर्थ आणि स्वरूप अर्थ, असे 3 अर्थ आहेत. पण इथे काय घ्यायचं आहे? विकार अर्थ. अन्नाचा विकार हे अन्नमय कोश आहे. पुढे प्राणमय कोश. अन्नमय कोश मी का नाही? हा उत्पत्तीपूर्वी, शरीर जन्मण्यापूर्वी नव्हता, मेल्यानंतर राहणार नाहीये. याचा अभाव असतो, फक्त मध्येच काही काळ असल्यासारखं वाटतो. मी सदा सद्भाव आहे, नेहमी राहणार आहे आत्मा. त्यामुळे मी अन्नमय कोश नाही, हे आपण काय पाहिलं. प्राणमय कोश 5 कर्मेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आणि 5 प्राण मिळून काय झालेलं आहे? प्राणमय कोश झालेला आहे. आणि हे मी नाहीये. का नाहीये? प्राण जो आहे, झोपेमध्ये प्राण असतो, परंतु कोणी पाहुणे आले तर काय वेलकम करत नाही, चोर आले तर पळवत नाही. त्यामुळे हे जड आहे. मी चैतन्य स्वरूप आहे, त्यामुळे मी प्राणमय कोश नव्हे. पुढे मनोमय कोश. 5 कर्मेंद्रिय नव्हे, इथे 5 ज्ञानेंद्रिय आणि मन हे मिळून मनोमय कोश झालेला आहे. मन विकारी आहे,
कधी कधी काय काय इच्छा करतो, कधी गप बसतो, कधी हे करतो, कधी ते करतो, कधी इच्छा करतो, कधी अनिच्छा करतो, कधी श्रद्धा करतो, कधी अश्रद्धा करतो, कधी धैर्यवान असतो, कधी भीतो. असे अनेक बदलणारं जी वृत्ती आहे, त्यामुळे हे मनोमय कोश मी नाही, विकारी आहे, मी निर्विकार रूप आहे. पुढे विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोश म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय प्लस बुद्धी मिळून काय झालेलं आहे, विज्ञानमय कोश झालेला आहे. मग विज्ञानमय कोश कसा आहे? झोपेमध्ये बुद्धी असते का? नसते, विलय होते. त्यामुळे हे विनाशी आहे. मी चैतन्य परमात्मा अविनाशी आहे, त्यामुळे हे विज्ञानमय कोश सुद्धा मी नाही, असं काल आपण पाहिलो. आता सर्वात मुख्य कोश, सगळे मुख्यच आहेत पण याला विशेष महत्व आहे. विज्ञानमय कोश सो क्या है? 96 प्रश्न. अरे विज्ञानमय आलं का? आनंद. 100वा प्रश्न. 100वा प्रश्न, आनंदमय कोश सो क्या है? उत्तर पहा. पुण्य कर्म फल के अनुभव काल विषय कदाचित बुद्धि की वृत्ति अंतर्मुख हुई आत्मस्वरूप भूत आनंद के प्रतिबिंब को भजती है. पुढे आहे परत. और जो प्रिय मोद प्रमोद रूप कहिए है, सोई वृत्ति पुण्य कर्म फल के भोग की निवृत्ति के हुए निद्रा रूप से विलीन हुए है, सो वृत्ति आनंदमय कोश है. पहा काय म्हणतात, एक एक शब्द पाहू. पुण्य कर्म फल के अनुभव काल विषय कदाचित बुद्धि की वृत्ति अंतर्मुख हुई आत्मस्वरूप भूत आनंद के प्रतिबिंब को भजती है. आनंदमय कोश म्हणजे काय की विषयामध्ये सुख आहे, आहे की नाही? येवल्याच्यामध्ये सुख आहे की जेवणात सुख आहे की नाही? सुख आहे ही बुद्धी आहे. आपल्याला सुख नेहमी भेटतो का? नाही भेटत. कधी कधी आकस्मिक आपल्याला काहीतरी गिफ्ट भेटतो, काहीतरी वस्तू भेटतो. रोज गोड जेवण भेटत नाही, कधी कधी गोड येतो, हो की नाही? ते मिळण्याचा जो सुख मिळण्याचा जो पदार्थ आहे तो कशामुळे भेटतो? सगळ्यांना भेटत नाही. आता गरीब रस्त्यावर वगैरे भिक्षुक असतात की नाही, त्यांना जेवणच भेटत नाही. याच्या पाठीमागचं कारण काय ते सांगत आहेत. काय? पुण्य कर्म. पुण्य जर कर्म असेल तर त्याला काय भेटतो? वस्तू भेटतो, भोग वस्तू भेटतो, सुख होणाऱ्या भोगाची वस्तू भेटतो. ते कसं भेटतो? कदा अनुभव काल विषय, म्हणजे हे पुण्य कर्म फल के अनुभव काल विषय, म्हणजे त्या पुण्याचा फळ काय आहे? सुख. सुख भोगण्याचा जो काळ आहे तो कदाचित, कदाचित, नेहमी नसतो. सुख क्षणिक असतो, हो की नाही? आणि त्यावेळेस नेमकं काय होतं हे चिंतन करायचं आहे आपल्याला. जेव्हा केव्हा हे जे आपण संसारामध्ये 99.99 लोक जे फसलेले आहेत, हे जर आनंदमय कोश समजला तर त्याचं मोह अर्ध तरी तुटेल. माझ्या मते पूर्ण नाही तुटणार, अर्ध तरी नक्की तुटेल. कसं? तर ते सांगत आहेत की सुख भेटतो, आपण म्हणतो की नाही, सुख कुठं आहे? वस्तूत सुख आहे का? ऐका, आता थंडी आहे की नाही, थंडीमध्ये काय आवडतं तुम्हाला? हे स्वेटर आवडतं, गरम पाणी आवडतं, गरम गरम पदार्थ आवडतात, हो की नाही? जर याच्यात सुख आहे, सध्या सुख आहे, मग हेच उन्हाळ्यात दुःख आहे. उन्हाळ्यात स्वेटर घालून बसा, चालेल का? हो ना. म्हणजे त्या वस्तूत सुख नाहीये, हो की नाही? आता तो आपण जेवतो की नाही, गुलाबजामुन वगैरे, काय जे काही तुमचा आवडता पदार्थ डोक्यात घ्या, गुलाबजामुन घ्या, जिलेबी घ्या, पेढा घ्या, जे काही घ्यायचं घ्या. मी गोडच सांगत आहे,
काही लोकांना तिखट पण आवडतं. जर ज्यांना जे आवडतं ते पदार्थ तुमच्या समोर आहे असं समजा, मग तेव्हा सुख कधी होतं आपल्याला? ते ताटात असल्यावर होतो, पोटात गेल्यावर होतो, का जिभेवर असताना होतो? जिभेवर असताना. हो की नाही? बरोबर आहे काय? 100%. पाहिल्यानंतर आपल्याला आपली आवडती वस्तू मिळाली म्हणजे एक ते मनात सुख असतं आणि जिभेवर गेले की अजून जास्त म्हणजे हे अनुभवाने आपल्याला काय वाटतो की हो वाटतो. आता मी काय म्हणतो, ती वस्तू जे काही तुम्हाला आवडतं, आपण उदाहरण घेऊ गुलाबजामुन. ती गुलाबजामुन वस्तू तुम्ही घेतला आणि जिभेवर ठेवला, आनंद होतो, सुख होतो? होतो हो की नाही? होतो. आता एक गुलाबजामुन खाल्ला, दुसरा गुलाबजामुन खाल्ल्यावर होतो? होतो का? अगोदर पहिलं खात असताना जे सुख झालं होतं त्याच्या स्मरणातच आहे आपण, मग दुसरं पण त्या स्मृतीतच पार्सल होत राहतो. हो की नाही? किती गुलाबजामुन खाल तुम्ही? 10, 15, 20 दिले बाबा. आता पुढे मग तुम्ही जे म्हणत होता की त्या गुलाबजामुन मध्ये सुख आहे, कुठे आहे? वस्तूत सुख नाहीये, बरोबर आहे? आता तुम्ही ते जिभेवर ठेवल्यावर सुख होतो असं तुम्ही म्हणता ना. मी एक प्रसंग सांगतो. तुमचा काहीतरी मोठा काहीतरी कार्यक्रम चालू आहे, सगळेजण जेवत आहेत, घरचे परिवाराचे, गुलाबजामुन आलेला आहे, तुम्ही जेवत आहे आणि वार्ता आली की तुमच्या परिवाराचं कोणीतरी वर गेलं, म्हणजे वारलंय. आता ते गुलाबजामुन गोड लागतो का? हा, मला तेच सांगायचंय. सुख जे आहे, सुख त्या वस्तूत नाहीच आहे. पहिली गोष्ट, डायबिटीस वाल्याला गोड सुख आहे का? दुःख आहे त्याला. सापेक्षिक आहे. तेच गुलाबजामुन ज्याचं पोट बिघडलेलं आहे त्याला दुःख आहे, शुगर झालेल्याला दुःख आहे, रोग झालेल्याला दुःख आहे. म्हणजे त्या वस्तूत सुख नाही, हे गाठ बांधून ठेवा. मग सुख होतो म्हणजे कुठं होतो? बाहेर. सुख बाहेर आहे की आत आहे? कुठं होतं सुख? कुठे? डोक्यात होतो, पाठीत होतो, पोटात होतो, कुठं होतो? मनात होतो. बरोबर आहे, बरोबर आहे की नाही? मग ते बाहेरच्या वस्तूने सुख होतो का मनात सुख होतो? हा, सुख होत असताना त्याचं एक पॅरामीटर आहे. ते अजून एक उदाहरण सांगू. तुमचे कोणी खूप जवळीचा मित्र आहे, खूप दिवस झालं तो भेटलाच नाही, तुमचा मुलगा आहे, खूप जवळीक आहे तो आता गावाहून येत आहे. तुम्ही त्याला भेटायला म्हणजे त्याला पिकअप करायला स्टेशनला गेला किंवा एअरपोर्टला गेल्यानंतर आता ते ट्रेन येणार आहे, तुम्ही अगोदर जाऊन थांबा, येणार आहे. मग तुम्ही ते वाट पाहू लागला. तुम्हाला तेच हे की नाही, कधी पाहू त्याला, कधी पाहू म्हणत तो ट्रेन मधून उतरला आणि तुम्ही त्याचा चेहरा पाहिला. ते जेव्हा तुम्ही पहिल्या क्षणी त्या व्यक्तीला पाहता, तो जो आनंद आहे दुसऱ्या क्षणी नाहीये. तो आला तुमच्या जवळ, आता तुमच्या सोबतच आहे, तो कमी झाला सुख. गाडी तुमच्या बाजूलाच बसलाय, भांडायला सुरू होता, हे काय केलं, ते काय आणलं नाही, हे आणलं नाही, ते आणलं नाही. हो की नाही? म्हणजे काय, कुठं आहे सुख? सुख होत असताना कसा सुख होतो हे कळलं पाहिजे. कसा होतो सुख? सुख होत असताना पहा, ती वस्तू गुलाबजामुन, ते छान पाहिजे ना, व्यवस्थित बनलेलं असलं पाहिजे, प्रमाणात असलं पाहिजे, ताजं पाहिजे, म्हणजे ते वस्तू व्यवस्थित असलं पाहिजे, वस्तू भोगण्यायोग्य असलं पाहिजे. एक. दुसरं, ती वस्तू ज्याच्याने भोगणार आहे ते बरोबर असलं पाहिजे.
जीभ बरोबर असलं पाहिजे, तुमचं आरोग्य छान असलं पाहिजे. ताप आलेला असेल तर ते कडू लागतं. म्हणजे ते जीभ, विषय इंद्रिय, विषय गुलाबजामुन, इंद्रिय जीभ आणि तुमचं मन. तुमचं मन पाहिजे ना जेवत असताना, नाहीतर तिकडे टीव्ही लावलेला आणि इकडे जेवत आहे, ताटात काय पडलं हे कळत नाही. ते सुख होतं का? जेवणाचं सुख होत नाही, पाहण्याचं सुख होतं तिथे, हो की नाही? तर तो वस्तू विषय गुलाबजामुन, तुमचा जीभ इंद्रिय आणि तुमचा मन, हे तिन्ही एका रेषेत असतील. काय हो? हे तिन्ही जेव्हा एका रेषेत असतील तर त्यावेळेस त्या मनामध्ये आत्म्याचा प्रतिबिंब पडतो. आत्मा आनंद आहे, त्याचं प्रतिबिंब त्या मनात पडतो. मग आपल्याला कन्फ्युजन काय होतो? आनंद कुठून आला? तो आत्म्याचा आनंद आहे, आत्म्याचा आनंद आहे तो. त्यावेळेस आपलं मिस्टेक काय म्हणून बसतं? त्या वस्तूमुळे सुख झाला, त्या गुलाबजामुनमुळे सुख झाला, हे चुकीच्या डोक्यात बसला, हो की नाही? त्यामुळे हे फसवा आहे. आणि तो जो सुख क्षणिक आहे तो डुप्लिकेट आहे. मग आत्म्याचं जे मनामध्ये प्रतिबिंब पडला, जसं सूर्याचा प्रकाश आरशावर पडला, आरशाहून तो रिफ्लेक्ट होऊन भिंतीवर पडला, मग तो सूर्यापेक्षा प्रखर वाटतो. तो त्या आरशातलं जो सूर्य तो ते पाहू शकत नाही डोळ्याने. सूर्याला थोडं पाहू शकतो जरा, पण आरशातला जो असं केलं तर पाहू शकत नाही, हो की नाही? म्हणून आपण फसलेल्या विषयामध्ये काय? पाहिलं तर सुख, फिरलं तर सुख, जेवलं तर सुख, झोपलं तर सुख. का कुठे ना कुठे आपण काय या 5 इंद्रियाच्या विळख्यात सापडलेला आहे. याच्याने कधीही सुख होत नाही. चुकीचं कॉन्सेप्ट आपल्या डोक्यात बसलेलं आहे. जेव्हा केव्हा, जसं उदाहरण काय, तुमचं ते स्वीट मार्ट मध्ये आहे की नाही, तुम्ही काय म्हणता, तुम्ही शर्मा स्वीट्स वगैरे ते असे जे आहेत, त्याच्यात तुम्ही गेला, प्रत्येक पदार्थामध्ये गोड आहे, हो की नाही? कशाची गोडी आहे? आपण ते पाहतो का? आपण काय म्हणतो? गुलाबजामुन वेगळं, तो हा वेगळा, रसगुल्ला वेगळा, लाडू वेगळा, पेढा वेगळा म्हणतो की नाही? त्याच्यातलं ते साखर काढून टाका, आहे का ते गोड? नाहीये. त्याप्रमाणे इथे जे काही सुख म्हणतो, आनंद म्हणतो, जे काही म्हणतो ना, ते फक्त आणि फक्त आत्म्याचीच प्रॉपर्टी आहे. गोंधळ काय केलंय आम्ही की ते अनुभव नाही आपल्याला. जसं गुलाबजामुन मध्ये साखर आहे डोक्यात नाही आपल्या. आपल्या डोक्यात काय? गुलाबजामुन. जिलेबी, तुम्हाला गुलाबजामुन आवडतं तर गुलाबजामुन, यांना जिलेबी तर जिलेबी, तुम्हाला पेढा तर पेढा, पण त्याच्यात असणारा साखर गोडवा आहे. तसं इथे प्रत्येक वस्तूमध्ये जो आत्मा आहे तो आनंद स्वरूप आहे, हो की नाही? आत्म्याचा आनंद आहे, विना वस्तूमध्ये आनंद नाही. ते आजचा विषय आहे. तेच सांगत आहे, आम्हाला जे काही सुख भेटतो ते कसं भेटतो? जेव्हा आपलं पुण्य, जो पुण्य आहे ते फलीभूत व्हायचं असेल तर त्यावेळेस तो काय करतो? आपल्याला ती वस्तू भेटते. भेटल्यानंतर आपली बुद्धीची वृत्ती जी आहे ती अंतर्मुख होते. आता म्हटलं ना मी, ते एक रेषेत येणं. एक रेषेत येणं म्हणजे काय? ती वृत्ती आतमध्ये गेल्यानंतर आत्मस्वरूपभूत जो आनंद आहे त्याचा प्रतिबिंब त्या बुद्धीमध्ये पडतो. आपल्याला काय वाटतं? त्या वस्तूमुळे सुख भेटला. कळलं हे? पुढे पहा 110 नंबर पेजवर, जो प्रिय मोद प्रमोद रूप कहिये
सोई वृत्ति पुण्य कर्म फल के भोग की निवृत्ति के हुए निद्रा रूप से विलीन हुए है, सो वृत्ति आनंदमय कोश है. म्हणजे हे प्रिय, मोद आणि प्रमोद असं त्यांनी 3 शब्द ठेवलेले आहेत. मग जेव्हा केव्हा ती वस्तू आपल्याला, आता जसं तुमची आवडती वस्तू समोर आणून ठेवली, एवढ्याच घेऊ आपण चहा, ऑर्डर दिला, आपण जाऊन दुकानासमोर थांबलो, ऑर्डर दिल्यानंतर आता त्यांनी देणार, चहा दिसत आहे तुम्हाला, उकळत आहे, प्रिय, तुमच्या समोर आणून ठेवलं, मोद, पिलं, जिभेचा कॉन्टॅक्ट झाला, त्याला प्रमोद. त्याच्या आनंदात फरक आहे की नाही, सुखात, हो की नाही. मिळणार आहे म्हटल्यानंतर असणारा सुख, समोर येऊन थांबल्यावर असणारा सुख आणि भोगण्यावर असणारा सुख, याच्यामध्ये डिग्रीज आहेत, हो की नाही. तसं इथे त्याला त्यांनी प्रिय, मोद, प्रमोद सांगितले. त्याचं एक्सप्लेनेशन नेक्स्ट क्वेश्चन मध्ये येणार आहे. मग हे जेव्हा पुण्य कर्मचं जो फळ आहे जेव्हा भेटतो तेव्हा हे सगळं घडतो. जेव्हा सोई वृत्ति पुण्य कर्म फल के भोग की निवृत्ति के हुए निद्रा रूप से विलीन हुए. म्हणजे काय होतो, तो वृत्ती जो आहे तो संपतो, निद्रा रूपामध्ये तो विलीन होतो, असं इथं त्यांनी शब्द प्रयोग करत आहे. स्ववृत्ती आनंदमय कोश है. म्हणजे काय, झोपेमध्ये काय आहे का, वस्तू आहे, मन आहे, बुद्धी आहे, काही नाही आहे, तरी आनंद आहे. का आहे, तिथं आत्मा आहे. शरीर आहे पण भान नाहीये, मन आहे ऍक्टिव्ह नाहीये, बुद्धी आहे ऍक्टिव्ह नाहीये, पण आत्मा नेहमी ऍक्टिव्ह आहे, नेहमी असणार आहे. तो आनंद स्वरूप आहे, म्हणूनच निद्रामध्ये आनंद आहे. कळलं. तर इथं तेच सांगत आहे, जेव्हा ती जी बुद्धिवृत्ती अंतर्मुख होते, जागृत असताना विषय भेटल्यावर ते संपला की ती वृत्ती झोपेमध्ये, निद्रामध्ये विलीन होते. त्याला काय म्हणतात, स्ववृत्ती. त्या वृत्तीला आनंदमय कोश म्हणतात. तो जो सुख होणारी जी वृत्ती आहे त्याला आनंदमय कोश म्हणतात. पुढे पहा, 101 नंबर प्रश्न. आनंदमय कोश कैसा है. आनंदमय कोश कसा है. इष्ट वस्तु के दर्शन से उत्पन्न प्रिय वृत्ति जिसका शिर है. म्हणजे आम्हाला इष्ट असणाऱ्या वस्तूचं दर्शन झालं तर होणारा जे आनंद आहे ना, त्याला काय म्हणाले, प्रिय वृत्ती. जिसका शिर है म्हणत आहे. म्हणजे हे तैत्तिरीय उपनिषद मध्ये एक पक्षाचं उदाहरण देऊन त्यांनी बसवलेलं. पक्षी असतो की नाही, पक्षी, पक्षीचा जो डोकं आहे त्याला त्यांनी काय म्हणाले, प्रिय. पुढे पहा, इष्ट वस्तु के लाभ ते उत्पन्न मोद वृत्ति जिसका दक्षिण पक्ष है. दक्षिण म्हणजे उजवा, उजवा पक्षाचा उजवा जो पंख आहे ते म्हणजे मोद वृत्ती. आणि तिसरा काय सांगत आहे, इष्ट वस्तु के भोग से उत्पन्न प्रमोद वृत्ति जिसका द्वितीय यानी वाम पक्ष है, म्हणजे डावा पंख आहे. बुद्धि व अज्ञान की वृत्ति विषय आत्मस्वरूप भूत आनंद का प्रतिबिंब जिसका स्वरूप है. काय म्हणत आहे, बुद्धि व अज्ञान की वृत्ति विषय आत्मस्वरूप भूत आनंद का प्रतिबिंब जिसका स्वरूप है. म्हणजे त्या पक्षाचं स्वरूप जो आहे तो आनंद. इथे पक्षीमध्ये बसवत आहे, म्हणजे ते आनंद स्वरूप जो आहे प्रतिबिंब आहे, ओरिजिनल नाहीये. तो प्रतिबिंब जो आहे तो काय आहे, इथे वृत्ती आहे. असं सांगून पुढे काय म्हणतात, बिंब रूप आत्मा का स्वरूप भूत आनंद जिसका पुच्छ यानी शेपूट. पक्षाचा जो शेपूट आहे की नाही त्याला आधार म्हटलेलं आहे. आधार म्हणजे काय, काय म्हणतात, शेपूट असल्याशिवाय पक्षी उडू शकत नाही. आधार येते, बॅलन्सिंग येते.
बॅलन्स असल्याशिवाय क्रॅश होतो, हो की नाही? तसं इथे त्या पक्षीचा शेपूट, पुच्छ, आधार जो आहे ते काय आहे? आत्मा. डोकं म्हणजे काय म्हणाले? प्रिय. उजवा पंख म्हणजे मोद, डावा पंख म्हणजे प्रमोद. आणि ते आनंद होत आहे ते त्याचं पक्षाचं स्वरूप, म्हणजे स्वरूप म्हणजे मधला भाग. आणि आधार शेपूट जो आहे तो म्हणजे आत्मा, आनंद. ऐसा पक्षी रूप भोक्ता आनंदमय कोश है. आता तिथं पहा 65 नंबर आला ना, पुच्छवर, शेपूटवर पुच्छ. काय म्हणतात? ब्रह्मरूप आनंद आधार होने ते तैत्तरीय श्रुती विषय पुच्छ शब्द करी कहा है. इथे असं का म्हणत आहेत? ते आधार असतो पक्षाला, ते जे शेपूट आहे ते उडण्यासाठी, राहण्यासाठी आधार असल्यामुळे ब्रह्म हा आनंदाचा आधार आहे, स्वरूप आहे. त्यामुळे इथे ब्रह्मरूप आनंद आधार असल्यामुळे तैत्तरीय उपनिषदमध्ये याला पुच्छ म्हणाले. पुढे 66 नंबर आनंदमय कोश काय म्हणतंय पहा. 66 नंबर खाली, ऐसे अन्य चारी कोशन की पक्षी रूपता अस्मत्कृत तैत्तरीय उपनिषद की भाषा टीका विषय सविस्तर लिखी है, ज्याको इच्छा होय तो तहा देख लेवे. म्हणजे हे फक्त आनंदमय कोशामध्ये जसं यांनी हे बसवले, तसं अन्य पाठीमागचे अन्नमय, मनोमय, प्राणमय, विज्ञानमय सुद्धा आहेत तैत्तरीय उपनिषद मध्ये दिलेलं आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी तिथे जाऊन काय करावं? अभ्यास करावं, पाहावं असं सांगितले. आता पुढे पहा 102 नंबर प्रश्न. कळत आहे ना तुम्हाला? 102 नंबर प्रश्न काय म्हणतं? आनंदमय कोशते मैं न्यारा हूं यह तीसरी रीति से जानना. आनंदमय कोश बादल आदि पदार्थ की न्यायी कदाचित होने वाला है या ते क्षणिक है और मैं सर्वदा स्थित होने ते नित्य हूं. सुख नेहमी होत नाही, क्षणिक आहे तो. जसं आभाळ येतो आणि जातो ना, तसं सुख सुद्धा येतो आणि जातो. हे क्षणिक असल्यामुळे हे आनंदमय कोश मी नव्हे, मी नित्य आनंद जो आहे तो आत्मा आहे असं सांगितले. पुढे 112, याते यह आनंदमय कोश मैं नहीं और मेरा नहीं, यह कारण देह रूप है, मैं इसका जानने हारा आत्मा इससे न्यारा हूं, इस रीति से आनंदमय कोश ते न्यारा हूं यह जानना. काय म्हणाले? आनंदमय कोश हे कारण शरीराचं आहे. काय तर कारण शरीर म्हणाले? झोपेमध्ये होणारा जो आनंद आहे तो सुद्धा याच्यात घेतले त्यांनी, आनंदमय कोश. कळलं का? मग अज्ञानाचा आहे तो. त्यामुळे अज्ञान म्हणजेच कारण, म्हणजेच कारण शरीर. त्यामुळे हे आनंदमय कोश कारण शरीराचा आहे, मी याच्यापेक्षा वेगळा आहे असं सांगितले. कळलं का हे आनंदमय कोश? हा, इथंच करू ना अजून एकदा. आनंदमय कोश म्हणजे काय की जेव्हा केव्हा आपले पुण्यकर्म फलीभूत होणार असतात त्यावेळेस काय होतो, ती वस्तू प्राप्त झाल्यानंतर आपलं जे अंतःकरणामध्ये जे बुद्धिवृत्ती आहे ती अंतर्मुख होते. अंतर्मुख झाल्यानंतर आपल्याला त्या बुद्धीमध्ये ब्रह्माचा प्रतिबिंब पडतो. ते प्रतिबिंब रूप आनंदाला आपण सुख म्हणतो. मग आपल्याला कन्फ्युजन होते की त्या वस्तूमुळे त्या सुख भेटला, हो की नाही? त्यामुळे ती वस्तूमुळे सुख नाहीये, ते ब्रह्माच्या आनंदाचा प्रतिबिंबाचं सुख आहे, हो की नाही? आणि ते वस्तू भोगत असताना बुद्धिवृत्ती आत जाते आणि जर वस्तू नसेल तर झोपेमध्ये ते लय होतो. त्यामुळे हे आनंदमय कोश मी नव्हे,
मी त्या आनंद होण्यासाठी जो कारण, मूल कारण आहे तो ब्रह्म मी आहे, तो सदा आनंद आहे. आपण सगळेजण इथे जे आहोत, कोणाला मरायचं आहे? मरायचं आहे? नाही मरायचं आहे. का? कारण आपण आनंदमय पुरुषात आहे. नाही येऊ, तिथं पण येऊ. आपल्याला कोणालाही मरायचं नाहीये का? आपण कधी मरणार नाहीये. आत्मा मरणार नाहीये, म्हणून आपल्याला मरावं नको वाटतं. प्रत्येकाला वाटतं की नाही? कोणालाही ह्या लहान क्रिमी मुंगी पण तुम्ही त्याला असं आडवं हे कर पळते, धडपडते की नाही? कोणालाही मरायचं नाहीये का? मरणार तो नाहीच आहे. बरोबर आहे? कोणाला म्हणून घ्यायचंय का? म्हणून घ्यायचंय? बघा तुम्हाला काय तुला काय कळत तरी म्हणत तरी हे असं का म्हणतात की नाही? कोणालाही अज्ञानी म्हणून घ्यायचं नाहीये का? तो ज्ञान स्वरूप आहे. आत्मा ज्ञान स्वरूप आहे, म्हणून आपण नेहमी ज्ञानाची प्रशंसा करतो, ज्ञानाचं पाठीमागं लागतो, नेहमी जाणं म्हणतो, हे कसं झालं, ते कसं झालं, तिथं काय, हिथं काय, हे काय, ते काय, असतो की नाही? म्हणजे आत्मा ज्ञान स्वरूप आहे. आणि तिसरं काय? आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत, सकाळपासून झोपेपर्यंत, इवन झोपतो पण कशासाठी? आनंदासाठी. असं आहे का 1 तास सुख भेटू दे, 2 तास दुःख भेटू दे, असं कोण आहे का जगामध्ये? चालेल का? 2 करोड रुपये देतो आम्ही, सोबत कॅन्सरचं इंजेक्शन देतो, घ्याल का? 2 कोटी रुपये देतो ना, हो की नाही? म्हणजे कोणालाही दुःख मिश्रित सुख नको आहे, कोणालाही नको आहे. पण ते दुःख मिश्रित नसलेलं सुख जे आहे ते कसं भेटतो हेच माहित नाही आपल्याला. आजपर्यंत विचारच केला नाही आपण. म्हणून ते कृपालू महाराजांनी खूप छान सांगितलेलं आहे, पूर्ण जगामध्ये नास्तिक व्यक्ती नाहीच आहे कोणी. सांगतात ते का? प्रत्येकाला आनंद पाहिजे, सुख पाहिजे. आनंद परमात्मा आहे, मग कसं नास्तिक होत होतं? सगळेजण परमात्माचे पूजक आहेत. समस्या ही आहे, तो परमात्म्याचा आनंद, परमनंट आनंद, कधीही न सोडून जाणार आनंद कसं भेटतो हे माहित नाहीये. मग काय गोंधळ केलो आपण? शाळेला गेलं तर सुख भेटतो, डिग्री घेतलं तर सुख भेटतो, नोकरी भेटलं तर सुख भेटतो, पैसा आला की सुख भेटतो, लग्न केलं तर सुख भेटतो, मुलं केलं तर सुख भेटतो, गाडी घेतल्यावर सुख भेटतो. हे असं भानगड करत 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 जे करायला पाहिजे तेच विसरून गेलो. आता संत असतात की नाही? काय असतात ते? उघडे नागडे लंगोटीवर असतात, मस्त असतात की नाही? तो जर आनंद पाहिजे असेल तर हे जे काय संसार थाटून ठेवले ना, त्याच्यावरचा मोह सोडला ना, आनंद भेटतो. झोप, आपाचे नेहमी उदाहरण सांगतात झोपेची. कोणाला जर झोप पाहिजे असेल, झोप लागत नसेल, कुठे जातात? हे आपला उपाय आहे, शास्त्रीय उपाय आपला आहे. ज्याला कोणालाही झोप येत नाही त्याला इथे शास्त्रात घेऊन बसवा, त्याला कंपोज गोळी घ्यायची गरज नाही, आपोआप झोप लागते. का? कळत नाही, झोप लागते, हो की नाही? कोणी एकटा असा गेला होता म्हणे काय डॉक्टरांकडे, साहेब मला झोपच लागत नाही, हो काय करायला पाहिजे? खूप फिरला तो. मग काय केला? मस्त अगदी जगामध्ये सर्वात भारी गादी काय स्लीप वेल आणून तो टाकला, AC लावला, ते सिंगल बेड नाही डबल बेड घेतला, सगळं केला, लोळू लागला, झोपच येत नाही. मग तो शेवटी डॉक्टरांकडे गेला. शेवटी एका डॉक्टरांकडे गेल्यानंतर तुम्हाला काय पाहिजे ते मागा, मी द्यायला तयार आहे, मला झोप यायला पाहिजे.
तो म्हणला अच्छा असं आहे का, 1,00,000 दे, तुला औषध देतो म्हणले ते. तो श्रीमंत होता, त्याला झोपेची गरज होती. काय मोठी गोष्ट आहे, ठीक आहे 1,00,000 घ्या म्हणते. तो डॉक्टर खूप हुशार होता. तो म्हणला तू घरी जा, घरी गेल्यानंतर जेव्हा तू जेवण वगैरे करून बसतो ना, तेव्हा झोपायला जातो त्यावेळेस मला फोन कर, मी तुला औषध सांगतो फोनवर. म्हणलं 1,00,000 घेतले आणि फोनवर औषध सांगते म्हणजे काय औषध सांगणार आहे. तो गेला, घरी गेला, सगळं जेवण बिवण केला, बसला, झोप खाली. अरे बा, आठवलं त्याला 1,00,000 दिला आपण फोन करून. फोन केला, फोन केल्यानंतर डॉक्टर म्हणाले काय करत आहे. बसलेला, झोप येत नाही तुला, काय येत नाही. आणि मी खूप प्रयत्न करतोय झोपण्याचा, मी खूप प्रयत्न करत आहे. काय केलं, काय काय केलं तू. म्हणलं तो गादी आणलो मी, AC लावलो, सगळे मच्छर काढले, अगदी शांत तिथं वातावरण ठेवले, पण मला झोप येत नाही. मी खूप प्रयत्न करत आहे. मग त्या डॉक्टरने लावलं, हे प्रयत्न करायचं सोड, जसं मेल्यासारखं पडतात ना, पड, आपोआप झोप लागते. म्हणजे फक्त जाऊन पड, प्रयत्न केला तर झोप येत नाही. येतो का हो? वृत्ती जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत झोप येत नाही. येतं का? तुम्ही विचार करू लागला आणि झोप ये म्हणलं तर शक्यच नाही ते. हळूहळू हळूहळू निर्विचार झाल्यावरच झोप येते. तसं इथे गोंधळ काय चाललाय आपला, कशामुळे काय आनंद भेटतो हेच कळत नाहीये. आणि आपण काय करतोय, धावतोय. कधी भेटेल नाही. तसं इथे खूप काही गोळा केल्यावर सुख भेटत नाही. गोळा केल्यावर सुख भेटत नाही, उलट अडचण आहे. गाडी घेतली तर गाडीचं मेंटेनन्स आलं, ड्रायव्हर आलं, हे आलं, टायर गेलं, हे गेलं, हो की नाही. ते जर काय होतं, बस पैसे असतील तर बस तिकीट काढा, येऊन बसा, झालं. घर, स्वतःचं घर असेल तर ते पेंट करा, हे भरा, ते भरा. आश्रमात असेल तर चिंता आहे का? आहे चिंता. तुमचे स्वतः तुम्ही नोकरी करत असाल तर मग ते सगळं हे टॅक्स भरा, हे भरा, ते भरा. फुकटाचं दक्षिण आल्यावर त्याला काही टॅक्स भरणार आहे. कुठलंही घ्या तुम्ही गोष्ट, कुठलीही गोष्ट घेतला तर संसार सोडल्यावर म्हणजे झोप जसं यायला पाहिजे असेल तर सगळं प्रयत्न न करता सगळं सोडावं लागतं. तसं इथे सुद्धा आनंद मिळायला पाहिजे असेल तर काही गोळा करायची गरज नाहीये. जर वस्तूने, कुठल्याही वस्तूने जर सुख भेटत असेल तर ती वस्तू संपली की सुख गेला. म्हणजे डिपेंडंट जो आहे तो परमनंट सुख नव्हे. इंडिपेंडंट जो आहे, स्वतः आनंद स्वरूप जो आहे तो परमात्माच आनंद स्वरूप आहे. तोच मी आहे, मी काय वेगळा नाही आहे. मी सुद्धा तोच परमात्मा आहे. गडबड हे झाली की हे शरीर मी, हे मन मी, हे नाव मी, हे गाव मी, हे जातीचा मी, हे मी, ते सांगत आहेत. काय आनंदमय कोश हे सर्वात शेवटचा अडचणीचा विषय आहे ब्रह्मज्ञानाला. हे दयानंद आश्रममध्ये आम्ही तैत्तिरीय उपनिषद ऐकत असताना तिथले मंडेश्वरांनी सांगितले, आनंदमय कोशच आपल्याला सर्वात जास्त अडचण करतो ब्रह्मज्ञानाला. का? सुखसुविधा असणारे बाहेर फिरत आहेत की नाही, ते कशाला येतात हो इथे? येतील का? येणार आहे? भरपूर पैसा आहे, फिरायला गाडी आहे, पेट्रोल आहे, हे आहे, ते आहे, सगळं आहे. येतील का इकडे? म्हणजे संसारिक जो सुख आहे तो या ब्रह्मज्ञानाला अडचण आहे. म्हणून हे पुण्याचं फळ म्हणाले की नाही, पुण्याचं फळ म्हणाले की नाही, पाप जो आहे अध्यात्माला अनुकूल आहे. पाप अध्यात्माला अनुकूल आहे. म्हणजे काय? पाप केला, दुःख झालं, मग इकडे येतो.
पुण्य, सकाम पुण्य अध्यात्माला दूर नेतो. संसारिक सुख भेटलं तर इथं कशा देईल तो? म्हणजे पापापेक्षा पुण्य डेंजर आहे. कुठला? सकाम पुण्य. निष्काम पुण्य इकडं येतो. निष्काम पुण्य म्हणजे काय? मला संसारिक नको सुख, मला परमात्मा सुख पाहिजे, ते निष्काम पुण्य. सकाम पुण्य म्हणजे संसाराच्या गोष्टी भेटणे. सकाम पुण्य केला, संसाराच्या गोष्टी भेटला तर तो देवापासून दूर गेला. त्यामुळे हे इथं आहे पुण्यकर्म. काय आलं आनंदमय कोश सांगत असताना, पुण्यकर्माचा फल देत असताना जो अनुभव काल आहे त्यावेळेस जे बुद्धीची वृत्ती अंतर्मुख होते त्याला आनंदमय कोश म्हणाले. त्यामुळे हे तुमचं काय आहे? ध्यान वगैरे करतात की नाही? ध्यान करत असताना ते ध्यान आत्म्याचा आनंद आहे का कशाचा आनंद आहे? आणि सांगायचं उद्देश तर हे आहे की ब्रह्माच्या आनंदाच्या व्यतिरिक्त जो आहे तो सगळा खोटा आहे, तो क्षणिक आहे. त्यामुळे आनंदमय कोश मी नव्हे हे सांगितले. पुढे जायचं ना. 103 नंबर प्रश्न. विद्यमान अन्नमयादिक कोश जब आत्मा नहीं तब कौन आत्मा है? एवढं सगळं सांगितलं तुम्ही. अन्नमय कोश मी नाही, प्राणमय नाही, मनोमय नाही, विज्ञानमय, आनंदमय नाही. पाची कोश नाही म्हणाले. तुम्ही कोण आहे? असा प्रश्न आला तर ते उत्तर देतात, बुद्धि आदिक विषय प्रतिबिंब रूप करी स्थित और प्रिय आदिक शब्द से कहिए है, ऐसा जो आनंदमय कोश है तिसका बिंब रूप कारण जो आनंद है सो नित्य होने ते आत्मा है. काय म्हणताय? बुद्धि आदिक विषय प्रतिबिंब रूप करे स्थित और प्रिय आदिक शब्द से कहिए ऐसा जो आनंदमय कोश है. आनंदमय कोश कसा आहे त्याचं वर्णन केलं त्यांनी. कुठं कुठं स्थित आहे, कशामुळे आहे, प्रतिबिंबाचं आहे वगैरे सांगून त्याचं जो कारण, प्रतिबिंबाला कारण कोण आहे? बिंब आहे. हो की नाही? हो. स्वीट मार्ट मधला जो स्वीटचा स्वीटनेस कशाचा आहे? साखरेचा आहे. तसं इथे जो आनंदमय कोशात जो होणारा आनंद आहे तो कशाचा आहे? तो ब्रह्माचा आहे. तो नित्य आहे. ते सांगत आहेत ते. तिसका बिंब रूप कारण जो आनंद है सो नित्य होने ते आत्मा है. जो नित्य आहे तो आत्मा आहे. बाकीचं क्षणिक आहे. कळालं? कळालं? पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. काय म्हणतात? हे आमचा प्रश्न आहे सगळ्यांचा. 104 प्रश्न काय है? पंचकोश जे है वे ही अनुभव विषय आवते हैं, तिनते न्यारा कोई आत्मा अनुभव विषय आवता नाही. आम्हाला अनुभव कशाचा आहे? शरीराचा आहे, प्राणाचा आहे, मनाचा आहे, बुद्धीचा आहे, या आनंदमय कोशाचा आहे. हो की नाही? हेच आम्हाला अनुभवाला येतात. हो, तुम्ही जे म्हणत आहे ना आत्मा, ते काय आम्हाला अनुभवाला येत नाही. या ते पंचकोश ते न्यारा आत्मा है यह निश्चय कैसे होय? तुम्ही जे म्हणत आहे मी आत्मा आहे, मी हे पाची कोश नाहीये, मी कसं निश्चय होईल? उत्तर सांगतात पहा. यद्यपि पंचकोश ही अनुभव विषय आवते हैं, इनते न्यारा कोई आत्मा अनुभव विषय आवता नहीं, यह वार्ता सत्य है. ते पण म्हणतात बरोबर आहे तुम्ही म्हणायचं. हे सगळे कोशच आपल्याला अनुभवाला येतात, विना आत्मा अनुभवाला येत नाही. तथापि जिस अनुभव ते ये पंचकोश जानिए हैं, इस अनुभव को कौन निवारण करेगा? कोई भी निवारण करी सके नहीं. याते पंचकोशन का अनुभव रूप चैतन्य है, वही पंचकोश ते न्यारा आत्मा है. म्हणजे काय? हे सगळं जाणतो की नाही आपण? मी माझं शरीराला जाणतो, मनाला जाणतो, प्राणाला जाणतो, बुद्धीला जाणतो, सुख होत आहे हे पण जाणतो. मी या सगळ्याला जाणणारा कोणीतरी आहे ना पाठीमागं, तोच आत्मा आहे. कळलं का? ते जाणतो म्हणून हे चालेल नाही याचं. तो जाणलाच नाही तर याचा काहीच उपयोग नाही. तो काय? चैतन्य स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. कळलं हे?
105 नंबर प्रश्न काय आहे? आत्मा कैसे है? उत्तर आहे सत चित्त आनंद आदि स्वरूप है. आत्मा कसा आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणूनच मी म्हटलं ना सुरुवातीला, कुणालाही मरायचं नाही. का? न मरणार आहे म्हणजेच न मरणारा, नेहमी राहणारा, त्रिकालबाधित्वम सत्यत्वम म्हणजे तो नेहमी राहणारा आत्मा आहे. चैतन्य चित्त, सतचित मधला चित्त म्हणजे चैतन्य. चित्त म्हणजे काय? अलुप्त प्रकाशत्वम चिद्रूपत्वम. अलुप्त प्रकाश म्हणजे काय? हे प्रकाश आहे की नाही? हे लुप्त होतं की नाही? लुप्त म्हणजे संपणे. संपतो की नाही? बटन बंद करा, गेला. सूर्य रात्री गेला. असा एक प्रकाश आहे, तो कधीही लोप होत नाही. आहे का असा? आहे? पण तो दिसत, आपण पाहायचा प्रयत्न नाही करत. हा? आहे पण आपण तो आहे. आहे. तो आहे म्हणून सगळं आहे, सगळं समजत आहे. हो की नाही? आता इथं अंधार झाला, अंधार झाल्यावर पण कळत आहे की नाही अंधार झाला म्हणून? हो, कळतं. तिथं कुठे प्रकाश आहे? अंधार झालेला आहे म्हणून. आता जसं आपण सूर्य पाहिला, अजून एक सूर्य पाहिजे का? सूर्य पाहायला काय येणार आहे? अजून एक सूर्य येणार आहे? नाही. हा? तो स्वतः सिद्ध आहे. तसं हा जो आत्मा आहे तो स्वतः प्रकाश स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे. काही नसलं तरी तो जाणतोच. आपलं जाणीव कधीही हरवत नाही. का हो? लहानपणी जे जाणीव तिथून जे सुरू झाली, आतापर्यंत जाणीव आहे की नाही? असं एक क्षण गेलेला आहे की तुम्हाला जाणीव झालंच नाही? आहे, लहानपणच्या गोष्टी आठवतात. हो. त्या आठवतात. काय हो? झोप येत आहे, जाणीव आहे की नाही? हो की नाही? येत नाही, ते पण जाणीव आहे. शास्त्र कळत आहे, हे पण जाणीव आहे. शास्त्र कळत नाही, हे पण जाणीव आहे. तो जाणीव कधी जातो का? कधीही जाणीव लोप होत नाही. तेच चिद्रूप. आणि आनंद रूप म्हणजे काय? तो स्वतः आनंद आहे. हे थोडं समजायला कठीण आहे. का? याला अनुभवात आणता येत नाही. सतला अनुभवात आणता येतो, चित्तला अनुभवात आणता येतो सहज. आनंदाला पण अनुभवात आणता येतो, खूप प्रयत्न पाहिजे. सगळ्याला अनुभवात आणायला कठीण आहे. जीवन मुक्ती विलक्षण जे आहेत महात्मा, त्यांना तो आनंद नेहमी अनुभवाला येतो. त्यामुळे आत्मा कसा आहे? सत चित्त आनंद स्वरूप आहे. मग म्हटल्यानंतर मग 3 झाले की नाही हो? सत चित्त आनंद म्हणजे 3 झाले का आत्मा? प्रश्न येतो की नाही? प्रश्न यायला पाहिजे, माणसाला प्रश्न यायला पाहिजे. आत्मा जो म्हणाला तुम्ही, सत चित्त आनंद म्हटला तुम्ही. सत म्हणजे चित्त म्हणजे आनंद, कसं कसं समजायचं? तर त्यांनी उदाहरण दिले. काय? दूध आहे की नाही? दूध दूध दूधला काय काय म्हणतो आपण? दूध कसं आहे? शुभ्र आहे. शुभ्र आहे, लिक्विड आहे. शुभ्र आहे, मधुर आहे, द्रव आहे. दूध वेगळं आहे का? नाही, एकच आहे. मग तिचं शुभ्र वेगळं करू शकतो का? नाही. द्रव वेगळं करू शकतो का? नाही. मधुर वेगळं करू शकतो का? नाही. नाही. केलं तर ते दूधच नव्हे. हो की नाही? तसं इथे सुद्धा सत म्हणजेच चित्त, चित्त म्हणजेच आनंद, आनंद म्हणजेच आत्मा. तर इथे सच्चिदानंद रूप आत्मा मी आहे असं आनंदमय कोशामध्ये सांगितलंय. कळलं? थोडं थोडं क्लिअर झाला. अजून 10 मिनिटात पुढे जाऊ. इति श्री विचार चंद्रोदये पंचकोशातीत वर्णन नामिका चतुर्थ कला समाप्ताः. कळलं? आता याचं थोडं शेवटी घेऊया. अन्नमय कोश म्हणजे शरीराचा अभाव असतो. प्रागभाव आणि प्रध्वंसभाव म्हणजे काय? जन्मण्यापूर्वी आणि मेल्यानंतर हा शरीर राहत नाही, म्हणजे अन्नमय कोश राहत नाही. त्यामुळे हे नाही. मी नेहमी राहतो आत्मा. दुसरं काय? प्राणमय कोश. प्राणमय कोश हे जड आहे, मी चैतन्य आहे आत्मा.
मनोमय कोश विकारी आहे. मन कधी कधी काय काय इच्छा करतो, काय काय नेहमी बदलत राहतो. मी तसं नाही आहे, मी कधीही न बदलणारा निर्विकार आत्मा आहे. आणि विज्ञानमय कोश हा विनाशी आहे, हो की नाही? झोपेमध्ये बुद्धी नाही आहे, लय झालेला आहे. पण मी कसा आहे, मी अविनाशी आहे, मी नेहमी राहणार आहे. आणि आनंदमय कोश जो आहे तो कसा आहे, क्षणिक आहे, मी नित्य आहे. त्यामुळे हे पाचही कोश मी नाही आहे. मी काय आहे, सत चित्त निर्विकार अविनाशी आणि नित्य आत्मा आहे, असा या पंचकोशातून आपण समजून घेतलो. आता पुढचा जो आहे अथ पंचकला प्रारंभ. अथ म्हणजे नंतर, कशाच्या नंतर? चौथा कला नंतर पाचव्या कलाचा प्रारंभ झाला. या पाचव्या कलाचं नाव काय आहे? 3 अवस्था का मैं साक्षी हूं. आपल्याला अवस्था आहेत का? तीन अवस्था आहेत का? आहे, तिन्ही आहे. आहेत ना? हो. जागृत पण- जागरण, स्वप्न, सुषुप्ती हो. आहेत का? आपल्या शरीराला आहे, स्थूल शरीराला ते जागृत, स्वप्न आणि अवस्था. अवस्था स्था म्हणजे तिष्ठती धातू आहे संस्कृत मध्ये. स्था म्हणजे राहणे, अवस्था म्हणजे कशात? ते एक कालवाचक आहे. स्था हे जे आहे ते कालवाचक असल्यामुळे आता इथे 69 नंबर पहा, टिप्पणी 115 पेजवर 69 आहे का? पद योजना. जहां सकल करण लय होवे सो सुषुप्ती है. सुषुप्ती कशाला म्हणायचं? जे सकल करण लय होतात त्याला सुषुप्ती म्हणायचं. करण कशाला म्हणायचं? करण आणि कारण दोन आहेत. हे करण म्हणजे साधन, कळलं? तर इथे जे काय साधन आहेत, आपल्याला काय साधन आहे? तो साधन म्हणजे काय? ज्ञान होण्यासाठी जे काही साधन आहेत ते सगळं लय होतात सुषुप्तीत. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी सगळं काय होतात? लय होतात. कर्मेंद्रिय नव्हे, ज्ञानेंद्रिय आणि मन बुद्धी हे जे लय होतात त्याला काय म्हणतात? सुषुप्ती. सुषुप्तीत काय होतं? सगळं बंद होतं की नाही? डोळे बंद, अजून काय काय बंद होतं? फक्त श्वास सुरू राहतो ना सुषुप्तीत, फक्त श्वास सुरू राहतो, बाकी सगळं काय होतं? असं मन तो जागृत राहतो की आत्मा? आणि सुषुप्तीमध्ये आपला विषय चालू आहे करण. करण म्हणजे साधन, म्हणजे साधन आहेत नाही, कर्मेंद्रिय, प्राण, ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी हे जे काही आहे काय काय चालू असतो? श्वास चालू, प्राण चालू राहतो. बाकीचं माहित नाही. सुप्तावस्थेत झोपलेलं असतं. बरोबर आहे ना? म्हणूनच त्याला सुषुप्ती म्हटलं आहे. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप, बरं का? सुषुप्ती वेगळा, स्वप्न वेगळा, जाग्र वेगळा. आपण काय म्हणतो? झोपेत स्वप्न पडलं होतं, स्वप्न वेगळा, झोप वेगळा. कळलं का? स्वप्न कसं आहे म्हणजे पुढे येणार आहे ते. स्वप्न, जाग्र, सुषुप्ती म्हणजे कसं आहे म्हणजे 3 रूम आहेत म्हणे. 3 रूम आहेत. एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये जायला ते एकच दरवाजा आहे. तिथून तिसऱ्या रूमला जायला त्या रूम मधूनच जावं लागतंय, हो की नाही? तसं या रूम मधून त्या रूम, आता तिकडे दर्शन रूम आहे, इकडं दर्शन रूम आहे तुमचं, ते बाहेरचं एक रूम आहे, आतमध्ये आपणचं रूम आहे, हो की नाही? आपणच्या रूम मध्ये जायचं असेल तर कसं जावं लागेल? दर्शन रूम मधूनच जावं लागेल. आपणच्या रूम मधून बाहेर जायचं असेल तरी दर्शन रूम मधूनच जावं लागेल. तसं हे एंड म्हणजे ते जाग्र आणि ते सुषुप्ती मध्ये स्वप्न आहे, त्याच्या मधून जावंच लागतं आपल्याला. ते किती वेळात जातो ते महत्वाचं आहे.
दर्शन रूम मध्ये तुम्ही किती वेळ थांबता? आपाच्या रूम मधून दर्शन रूम मध्ये किती वेळ थांबता आणि बाहेर कधी जाता? पटकन गेला, काहीच नाही. तसं झोपेतून जागृतात जाताना त्या स्वप्नातून जावंच लागतं. इमिडिएट गेला म्हणजे पहा, तुम्ही कधी पहा, झोपेत जाताना जो स्वप्न पडतो तो लक्षात राहत नाही. झोपेतून बाहेर येताना जो स्वप्न पडतो तो लक्षात राहतो. जागताना जो सकाळी उठून परत झोपतो बघा, सकाळी उठून जेव्हा पुन्हा झोपतो तेव्हा स्वप्न पडतो, तेच आठवण राहतो. हा, तेच आठवण राहतं. मग झोपताना जो स्वप्न पडलेला असतो नाही, माहित आहे आपल्याला स्वप्न पडला होता, पण काय तेवढं ते आठवण राहत नाही. तर हे तिन्ही जे आहेत हे अवस्था आहेत. त्याचं डिटेल आपण आणि 5 मिनिटं पुढे जाऊ. 3 अवस्था कौन सी है? 106 नंबर प्रश्न पहा काय म्हणतात. 3 अवस्था कौन सी है? जागृत, स्वप्न और सुषुप्ति ये 3 अवस्था है. मग त्या जागृतवर 72 नंबर दिले ना. काय म्हणतात पहा. स्वप्न और सुषुप्ति ते भिन्न इंद्रिय जन्य ज्ञान का और इंद्रिय जन्य ज्ञान के संस्कार का आधार काल जो सो जागृत अवस्था केली आहे. जागृत अवस्था कशाला म्हणायचं? स्वप्न आणि सुषुप्तीपेक्षा वेगळं असावं आणि इंद्रियजन्य ज्ञान आणि त्या ज्ञानाचा संस्कार या दोन्हीला जो आधार काल आहे ना त्याला जागृत म्हणावं. कळलं का? नाही. स्वप्न आणि सुषुप्तीपेक्षा वेगळा असावा. एकूण 3 आहेत नाही, स्वप्न, सुषुप्ती, जागृत. हे जागृत कशाला म्हणायचं? स्वप्न आणि सुषुप्तीपेक्षा वेगळा असावा. स्वप्न सुषुप्तीपेक्षा हा जागृत वेगळा असावा. आणि वेगळा तरी आहे पण काय असावा? इंद्रियजन्य ज्ञान असावं आणि इंद्रियजन्य ज्ञान झालेल्याचा संस्कार असावा. त्याला जागृत म्हणजे त्या आधार कालाला जागृत अवस्था म्हणतात. म्हणजे काय? पुढे येणार आहे, घाबरू नका, पुढे डिटेलमध्ये येणार आहे, पूर्ण डिटेलमध्ये येणार आहे. हे डोक्यावरूनच गेलं माझ्या. हां, अहो हे तपस्वी साहेब तुम्ही दोघे आहे समजा, ठीक आहे की जगदंबे साहेब आहेत, तपस्वी साहेब आहेत आणि ढोबळे साहेब, हो की नाही? तिघे आहेत की नाही? आता ढोबळे साहेब म्हणजे कोण असं जर आपण व्याख्या करू लागलो, जे जगदंबे साहेब आणि तपस्वी साहेब नाही आहेत ते ढोबळे साहेब. आता जसं हे सांगत आहे तसं जागृत अवस्था म्हणजे काय? जो स्वप्न आणि सुषुप्ती नाहीये तो जागृत अवस्था. सुषुप्ती नाही ते जागृत अवस्था प्लस त्याच्यामध्ये इंद्रियानी जन्य होणारं ज्ञान तिथं असावं आणि त्या ज्ञानाचा संस्कार सुद्धा असावा. त्याला जागृत अवस्था म्हणतात. हे का म्हणतात ते खूप डिटेल आहे. कोमामध्ये असतो की नाही ते कोमा जागृत मध्ये घेऊन ये म्हणून आहे हे सगळं. कळलं का? बेशुद्ध पडलेले असतात. बेशुद्ध पडलेल्याला काय म्हणायचं? झोप म्हणायचं, जागृत म्हणायचं का सुषुप्ती म्हणायचं? त्यासाठी त्यांनी म्हणत आहे इंद्रियजन्य ज्ञान आणि इंद्रियजन्य ज्ञानाच्या संस्कार चा आधार काल जो आहे म्हणजे त्या काळामध्ये त्याला इंद्रियजन्य ज्ञान व्हायला पाहिजे आणि पाठीमागं इंद्रियजन्य ज्ञान झालेल्याचा संस्कार त्याला आठवलं पाहिजे. त्या आधार कालाला जागृत अवस्था म्हणतात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.